तुम्ही माझ्या नावाचे पेपर्स पण तयार करा. आता सगळं आम्हाला निम्म निम्म मिळायला हवं. मला यात पडायचंच नाहीये. राया, राया, मी तुला खूप समजूतदार समजत होतो, पण तूही तसाच निघालास. नाही, मी काही बोलणारच नाहीये. वीणा म्हणेल ना त्या पेपर्स वरती फक्त सह्या करून मोकळा होणार आहे. आणि राया, एक लक्षात ठेव, यापुढे माझ्याशी एक अक्षर देखील बोलायचं नाहीयेस. अहो अहो, बाई 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 बाई, त्याचं काय ना जावई बापू, हे मधून मधून असेच चिडतात हल्ली, पण नंतर शांत होतात बरं का. तुम्ही नका काळजी करू. अहो, कसला एवढा विचार करताय? नाही, काही नाही. मग जेवा ना. आता काय झालं? काही नाही, जरा जळजळल्यासारखं होतंय. कदाचित पित्त वाढलं असणार. मी आलोच. काही औषध देऊ का? नाही, नको, मी आलोच. बघितलं सासूबाई, शेवटी मीच राहिलो तुमच्या बरोबर. मुकाट्यानी जेवायचं, नाहीतर पांडूला सांगेल सगळं आवरून टाक म्हणून. भूक लागली ना? चला चला चला, पटापट जेवा. काय मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. चैनच पडत नाहीये मला. 2-3 वर्ष भेटलाच नाहीयेस असं वाटतंय मला. तू तिथलं ना सगळं संपवाडी लवकर ये इकडे. तुला माहितीये राया, तू नाहीयेस तर आज मी जेवले पण नाहीये. खूप भूक लागलीये रे. तू तिकडे मस्त जेवला असशील चमचमीत. सागर संगीत पंचपक्वानाचं जेवण करायला सांगितलं असेल मम्माने. ह्या फोनही नाही केलास मला दिवसभर. मुद्दामून विसरून गेलास ना इथे फोन, मला फोन करायचा त्रास न व्हावा म्हणून. जा आता ना, मी तुझ्याशी बोलणारच नाही. कट्टी, तू आता कर, कितीही फोन कर. उचलते का बघ. हा, ऐकेल ना ती. म्हणजे एकदाच उचलेल. तुझा आवाज ऐकायला, पण मी इथून काहीच बोलणार नाही. तुला माझा आवाज ऐकायलाच येणार नाही. मग बघ कसं वाटतं ते. अगं हळू ना, ऋताने हसण्याचा आवाज ऐकला ना तर घोळ होईल सगळा. सॉरी सॉरी सॉरी, रावलंच नाही ना मला. चल आता, चल आतमध्ये. काय ग प्रांजल, कोणाशी बोलत होतीस तू? कुठे काय, कोणाशीच नाही. काय लपवतेस तिकडे? नाही, काहीच नाहीये माझ्या हातात. अगो बाई, हातातला फोटो आम्हाला दिसलाच नाही. हा, कोणासारखा तरी दिसतो ना हो सासूबाई. बघू बघू. अगो, हा तर आपला राया. अय्या, हो ना. खूप आठवण येते. किती आठवण येते ग बाळा. कालिंदी, हा काय प्रश्न विचारायचा आहे? तुला माधवची किती आठवण येते सांग. मला का मध्ये खेचताय? आई, तू काय ऐकतेस यांचं? सांगू का सांगू? काय? अगं, माधव एकदा टूरवर गेला नागपूरला. 2 दिवसांनी येईन म्हणून सांगून गेला होता, पण नंतर त्याचे बरेच दिवस तिथे वाढलं काम. आणि मग त्याचा फोन आला की आणखीन किती दिवस लागतील सांगता येत नाही. मग काही नाही. मग काही नाही कसं? अगं, 4 दिवस झाले तरी तो आला नाही.
4 रात्रीनी जागून काढल्या त्याची वाट बघण्यात आणि 5व्या रात्री डाराडूर झोपून गेली. अय्या नेमका तेव्हाच तो आला ना. आणि काय सांगू तुला, सकाळी उठून तिला जाग आली तर माधव शेजारी ही किंचाळली. अहो तुम्ही, अगो आम्ही सगळे घाबरलो, आम्हाला वाटलं चोर आला की काय. आजोबाई तुम्हाला बरं कधी कधीच आठवतं बघ ना. तुला कळत नाही प्रांजल, अजिबात त्याच्यासाठी जागा राहायचं नाही. तो तिकडे झोपला असेल एअर कंडिशन मध्ये. सांगून देते, मला खपणार नाही त्याच्यासाठी असं जागा राहिलेलं, कळलं? काय करू आता, तुझा नवरा घरातच आहे ना, हो. मग तू का अशी भूतासारखी फिरतेस? काही नाही, मी ते ना प्रांजलची विचारपूस करायला आले होते. हो का, मग विचार ना तिला, विचार विचार कशी आहेस, विचार. प्रांजल कशी आहेस तू? सांग तिला मजेत आहे म्हणून. मजेत आहे. झाली विचारपूस करून? हा, मग जा आता झोपायला. हा, जा. लँडलाईन वरून फोन केला तर बेस्ट आयडिया. काय आहे? रात्रीचे 2 वाजले, आता कोणाला फोन करताय, तोही लँडलाईन वरून? असे का बघताय माझ्याकडे? चोरी पकडली गेली का तुमची? नाही, काय लँडलाईन वरून फोन करताय ना, म्हणून विचारलं. म्हणजे आपण कोणाला फोन केलाय हे कोणालाही कळता कामा नये, बरोबर ना? चूक, मी मलाच फोन करतोय. का? कारण माझा फोन मिळत नाहीये. कदाचित तो घरी राहिला असेल किंवा इथे त्यांना रिक्षेत पडला असणार. नक्की काय झालंय ना हे जाणून घेण्यासाठीच मी मला फोन करत होतो. असं? अरे अरे अरे, काळजी करू नका, काळजी करू नका. काय आहे, माझ्या मोबाईल वरून फोन करूया ना. तुमचा नंबर सेव्ह आहे ना, साडोबा सेव्ह आहे. सासरे बाबा, सासूबाई, साडोबा. साडोबा, तुमचा नंबर लावतो. काय? ठीक आहे, सांगतो. साडोबा, ती बाई म्हणजे तुमचा फोन बंद आहे, स्विच ऑफ. म्हणजे एक तर तुमच्या घरच्यांनी तुमचा फोन बंद करून ठेवला असेल, किंवा मग त्या रिक्षावाल्याने तुमचा फोन बंद करून तो फुकून टाकला असेल. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. हा फोन घ्या आणि तुम्हाला हवे तेवढे फोन करा. बिलाची काळजी करू नका. अहो, आपल्या सासरे बाबांची कंपनी बिल भरते. घ्या. राहू दे, मी लँडलाईन वरून फोन करेन. हो साडोबा, मग मला झोप कशी लागणार? म्हणजे काय, तुम्ही कोणाशी बोलताय हे माझे लोचट कान ऐकण्याचा प्रयत्न करणार. मग माझं डोकं विचार करायला लागणार आणि माझ्या संपूर्ण शरीराला काम करावं लागणार. किती किती प्रॉब्लेम होणार लक्षात येते का तुमच्या? 1 मिनिट, मी फोनवरती बोलणार आहे, ओरडणार नाहीये तुझ्या खोलीपर्यंत ऐकायला यायला.
तुमचा ना सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे, पण टायमिंग जरा चुकलंय. काय आहे, मध्यरात्र झालीये ना, सगळे झोपलेत, नाहीतर मी खूप खूप मोठ्यांदा हसलो असतो. पण त्याचं काय आहे, पण काय? म्हणजे हा जो सोफा आहे ना, ही जागा माझी. मी इथे झोपतो, ही जागा माझी फिक्स आहे, फिक्स. तेव्हा तुम्ही एक काम करा, हा फोन घ्या आणि तुमच्या खोलीत, म्हणजे आधी जी खोली आमची होती ना, जी सासूबाईंनी आता तुम्हाला दिलीये, त्या खोलीत जा आणि हवा तेवढा वेळ निवांत बोला तुमच्या बायकोशी, नाहीतर तुम्हाला जिच्याशी बोलायचंय तिच्याशी. गर्लफ्रेंड आहे नाही? असो, घ्या. राहू दे. साडोबा. मगाशी नव्हता हा. अच्छा, म्हणजे मी नसताना सासूबाई ठेवून गेलेल्या दिसतंय. अरे अरे अरे, काय वेळ आली आहे तुझ्या. पांडू नाही वाटत. असो, तर राणी सरकार, काल आपल्या या राज्यामध्ये एवढ्या घडामोडी घडल्या आणि आपण आपल्या शयनगृहाचे दार बंद करून बसला होता. म्हणजे काय झालं काल? काल आपल्या या राज्यात अधिकार सांगायला अजून एक राजा. राजा कसला, अजून एक भरटा आलाय. अजून एक म्हणजे एक ऑलरेडी आहेच ना. राजकन्या राणी, आपण एक गोष्ट विसरतात की हा भुरटा लवकरच या राज्याचा राजा होणार आहे. असो, तर तो भुरटा दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या कनिष्ठ बहिणीचा नवरा आहे, माझे साडोबा राया. काय राया आलाय? नुसताच आला नाहीये, तर घर जावई होण्यासाठी आलाय. हे सगळं ताब्यात घ्यायचं म्हणत होता. म्हणजे नुसती प्रांजलचीच प्रॉपर्टी नाही, तर तुझीही प्रॉपर्टी त्याला हवी आहे. नाही नाही, हे शक्य नाही. राया असं करणारच नाही. त्याच्या घरचेही घरजावई होण्याच्या विरोधात आहेत. काय ना राणी सरकार, पैशांची हवा भल्या भल्यांना भुरळ पाडते. आता त्यांनाही सासरे बाबांचा पैसा हवा असणार, म्हणून तर तो इथे आलाय ना, घर जावई होण्यासाठी. पण आता मी पण बघतो तो कसा घर जावई होतोय ते. नाही, राया असलं काही पैशांसाठी करणार नाही. मग दुसरं काय कारण असणार? तेच कारण आहे, म्हणून तर तो इथे आलाय ना. पण मी पण बघतो की तो कसे हे सगळे पैसे मिळवतोय. इतक्या सहजासहजी मी त्याला हे सगळं मिळू देणार नाही. मला सुद्धा भैरव म्हणतात, भैरव. आणि जर का तशीच वेळ आली ना, तर त्याला संपवायलाही मी मागे पुढे बघणार नाही.
नाश्ता. या भावी राजाला भूक लागली. पांडू, काय झालं आई, का हसताय? काही आठवलं का? तुझं ते कालचं आठवण मला अजून हसायला येत आहे. माझं काय? तू नाही का रायाचा असा फोटो घेऊन बसली होती. प्रांजल, मला हे अजिबात चालणार नाहीये. काय झालं? तुला रायाची किती आठवण येत असली ना तरी तू त्याला भेटायला जायचं नाहीयेस. आणि जर का गेलीसच तर ह्या घरात परत पाऊल टाकायचं नाहीयेस. वा रे वा, तुला एक फोन करायची परवानगी काय दिली? तुझं जास्तच होऊ लागलंय. सॉरी. बरं सासूबाई, मी गेले तर चालेल ना? तू कुठे निघालीस ग एवढी नटून थटून? अहो प्रधानांकडे. इतक्या लवकर? हो, रायाला फोन लागेल ना म्हणून आत्ताच निघाले. मला वाटलं कोणाच्या लग्नाला चाललीस की काय एवढी नटून थटून. हो नाही हो, तिच्या मामाकडे जायचंय ना, तर त्यांच्यासारखं नीट नेटकं गेलं की जरा चांगलं वाटतं म्हणून मी ड्रेस घालून चाललीये. हो का? बर. फोन देताय ना? हो आणते. तू ताटा पुस जरा. आलेच. प्रांजल, रायाला काही निरोप द्यायचाय का? नाही. ते सांग ग, मी नाही सांगणार कोणाला. हो, मग त्याला सांग तू जोपर्यंत तिथे आहे ना तोपर्यंत माझा आणि त्याचा काही संबंध नाहीये. सो डायरेक्ट सांगू त्याला? हो. काय ग, काय चाललंय तुम्हा दोघींचं? काही नाही. फोन देताय ना? हो घे. फोन दे आणि तिथून लगेच निघ. जास्त वेळ तिथे थांबू नकोस. लगेच निघणार आहे मी, माझं काम झालं की. तुझं कसलं काम? हे फोन दिला की लगेच निघणार आहे. प्रांजल, अजिबात चालणार नाही मला. ओ सासरे बाबा, या नाश्ता करायला. मस्त इडली आहे, इडली. या 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 लवकर या. गरमागरम इडली. अहो झाली का तुमची तयारी? चला नाश्ता करून घ्या. नाश्ता बिष्टा काही नकोय मला. मी निघालो ऑफिसला. असं कसं, असं कसं? अहो काल रात्री तुम्ही आणि राया दोघही व्यवस्थित जेवला नाही. तुम्ही रायाला वाटेल तसं बोललात आणि निघून गेलात. आणि राया तोही बिचारा काही न खाता निघून गेला. मग काय करू मी? जाऊन भरवू त्याला? नाही नाही, मी काय म्हणते की मी रायालाही बोलवून आणते ना, आणि मग तुम्ही दोघं एकत्र नाश्ता करा. हे बघा, आता राया या घरात कायमचा राहायला आलाय की नाही? मग भांडणं कशाला? एकत्र सगळे गुण्या गोविंदानी राहूया. हो बरोबर आहे. म्हणजे हम दो और हमारे दो घर जावई. मला त्या रायाचं तोंड नाही बघायचं नाहीये. अहो सासरे बाबा, मग माझ्या सोबत या आणि नाश्ता करा. काय बोलूच नका ना. फक्त आहे ना, मला माझं हे गोंडस तोंड बघावं लागेल. हो ना? मग सासरे बाबा असं म्हणावं लागेल, हम दो और हमारा एक हीच घर जावई, भैरव देशमुख. टिंग टॉंग. भैरव सारखा काहीतरी मूर्खासारखा बोलत असतो. नाश्ता झाला असेल तर उठ आणि जा इथून. तू ह्याच्यावर कशाला चिडतेस? बघा ना, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. मी आता ह्या घरामध्ये फक्त झोपण्यापुरता येईल. बाकी या घरातल्या कुठल्याही गोष्टीशी माझा काहीही संबंध नाहीये. अहो भैरव, मी आणि हे बोलत असताना मध्ये मध्ये बोलायचं नाही. चुकलो. अजिबात बोलणार नाही. पांडू, पांडू, जी बाई से. पांडू, रायाने नाश्ता केला? नाही ना, तो आला नाही नाश्ता करायला. म्हणजे काय ना सासूबाई, तुम्ही काय म्हणाला होता? तुम्ही आणि सासरे बाबा बोलत असताना मी मध्ये बोलायचं नाही. आता ह्या
भांड आता तर तू तोंडच उघडायचं नाही, समजलं? नाश्ता झाला ना? मग संपवा पटापट आणि निघा इथून, निघा. कुठे म्हणजे काय? कुठेही जा. नाहीतरी तुम्हाला काही कामं धामं नाहीच आहेत. मग नाश्ता झाला असेल ना तर उठा आणि जा. काय? अरे काय? बोल. एवढ्या उन्हात कुठे जाऊ मी? कुठेही जा पण इथून निघ. चला चला चला, संपलाच आहे नाश्ता. उठा. ठीक आहे सासूबाई, जशी आपली आज्ञा. आता तुम्ही सांगाल तिथे आणि रस्ता नेईल तिथे जातो. हं? राया कुठे रे? त्यांच्या रूम मध्येच आहे. ठीक आहे. भाई 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 भाई, जावई बापू, अहो काय हो? काल रात्री तुम्ही व्यवस्थित जेवला नाही, आज सकाळी नाश्ता करायला पण आला नाही. असं कसं चालेल? चला ना, नाश्ता करायला चला. हे चिडलेत म्हणून का? अहो पण हे मधून मधून अशी चिडचिड करतातच आणि मग आपोआप शांत होतात. तुम्ही नका काळजी करू. अहो नाही नाही, मी त्यांच्यावर नाही चिडलोय. मी तर म्हणजे ते का चिडलेत ना हे मला माहितीये, पण मी त्यांना समजावीन. तुम्ही काळजी नका करू, मग ते नाही चिडणार. तुम्ही त्यांना समजवणार? काय समजवणार?